महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ सोलापूरच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला पत्रकार सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सोलापूरच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला पत्रकार सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। या सोहळ्याला माजी आमदार तथा श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती दिलीप माने, पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, दैनिक सुराज्याचे ज्येष्ठ संपादक राकेश टोळे आणि दैनिक सकाळचे सहयोगी संपादक सिद्धाराम पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। तसंच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे आणि जिल्हाध्यक्ष अभिषेक आदेप्पा यांनीही कार्यक्रमाला उपस्थिती लावली। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध माध्यमातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला। समाजासाठी पत्रकारांनी बजावलेल्या जबाबदारीचं मान्यवरांनी यावेळी विशेष कौतुक केलं। ब्लॅकमेल करणारे पत्रकाराचे काळ देत नसते आणि खरंच आहे सर, ते त्या क्षेत्रात नाही, ते सगळ्या क्षेत्रात असंच आहे। म्हणजे ह्या क्षेत्रात करतोय म्हणून असं नाही, तो माहितीचा अधिकार मागवतो त्याचा थोडा काळ चालतो, तो माहितीचा अधिकार म्हणून त्रास देतो त्याचा थोडा काळ चालतो आणि पुढाऱ्याचं पण साहेब तसंच आहे। नेत्या मंडळींना ब्लॅकमेल करून काय तर पद घेतलं ना, ते थोडे दिवसच चालतं। नेते मंडळी एकदा काटा काढते, तेवढ्यापुरतं वेळ असते, तेवढ्यापुरती वेळ असते, तेवढ्यापुरतं सहन करते, पण नंतर प्रसंग आला ना ते पण विसरत असते। वाईट प्रवृत्तीचा काळ हा थोडाच असतो, याचे मला दोन जणांनी सांगितले कार्यक्रमाला या पत्रकार संघाचा आहे, मला दोघांचा आला, मला काय माहिती की दोन वेगळे आहेत ते। आणि मी एक सकाळी 8-9 वाजता गेलो आणि एकालाच गेलो आणि मग फोन येत होते, पण मला वाटलं की आलो कार्यक्रमाचा झालाच विषय। नंतर मला ते 8 दिवसानंतर कळलं की अरे ते दुसरे नाराज झाले। अरे मला म्हटलं एक कुठला मराठी होता आणि दुसरा कुठला श्रमिक होता, काय होतं म्हणजे इथलं वेगवेगळे 2 प्रकार होते। मग ते मला विशेष वाटतं की दोन्ही पत्रकार संघवाले इथे आलेले आहेत, म्हणजे तुमचं खेळीमेळीचं वातावरण आहे, एकमेकाशी तुम्ही शेअरिंग करता अल्टिमेटली। आणि मला विशेष वाटतं की आपल्याकडंच मला वाटतं ती तुम्ही आपल्याकडं म्हणजे लोक नेहमी राहतात, आपलं जे तुमच्या ज्या संघाने एकत्र येऊनच ते तुमची जी राहण्याची काय ती सोसायटी केलेली आहे, मला डिटेल नाही माहिती, परंतु मला युनिक दिसलं की किमान तुम्ही म्हणजे आपल्या संघाचा उद्देश तोच असतो की आपल्या बरोबरचे जे लोक आहेत तर प्रत्येकाची काही कॅपॅसिटी नसते, जागा घेण्याचं असेल, प्रत्येक आर्थिक परिस्थिती तेवढी चांगली नसते, किमान तुम्ही पाठपुरावा करून त्यासाठी तुम्ही एक सोसायटी केलेली आहे, तुम्ही मला डेव्हलपर तुमच्या नेमलेलं आहे। मला वाटतं की असं अल्टिमेटली आपल्या संघाचं काम तेच आहे की आपले जे काही, कारण सगळ्या बांधवांची कॅपॅसिटी सारखी नसते। की पूर्वी शेतकऱ्यांची जमीन 100-100, 200-200 एकर असायची, परंतु काळानुसार शेतकऱ्यांची मुलं वाढत गेली तशी जमिनीचं वाटप होत गेलं। आज शेतकऱ्यांना 1 एकर 2 एकर फक्त जमिनीवर आले आणि त्यामुळं शासनाने ठरवलं की शेतीपूरक व्यवसाय शेतकऱ्यांना द्यावा। आमचंही मालक तसंच झालेलं आहे। आमची आज पाठीमागं जर आम्ही 25-30 वर्षापूर्वी बघितलं तर पत्रकारांची संख्या फार कमी होती। आज मात्र डिजिटल मीडिया आणि इतर सर्व मीडिया वाढल्यामुळं आमची संख्या मोठ्या प्रमाणात झालेली आहे, परंतु जाहिरात देणाऱ्यांची संख्या मात्र तेवढीच आहे। तर माझी विनंती आपल्याला एवढीच आहे की ज्या शासनाच्या विविध योजना आहेत त्या योजना संदर्भात प्रत्येक जिल्ह्यामध्ये पत्रकार आणि त्यांचा परिवार एक शिबिर घ्यावं। केंद्र शासनाच्या असतील, राज्य शासनाच्या असतील, त्या योजना पत्रकारांना सांगाव्या। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सागर सुरवसे, आफताब शेख, कार्याध्यक्ष वसीम अत्तार, खजिनदार अय्यूब कागदी, सचिव सौरभ वाघमारे, चिटणीस दीपक शिराळकर, सहसचिव मनोज हुलसुरे, सरचिटणीस आदित्य केंगार, उपाध्यक्ष श्रुती माने गांधी आणि अनिकेत गायकवाड, सोशल मीडिया प्रमुख साहिल माने, प्रीतम पंडित आणि विश्वभूषण लिमये यांनी विशेष परिश्रम घेतले।